मराठीमध्ये म्हणा, प्रभू तुझे संगतीत बोलणार आहे. देव तुमच्या संगतीत बोलणार आहे. लहान लहान मुलं थोडं पुढं पाठीमागं, तू इकडे, इथे पण तू इथे, बस बस. तू पुढं बस थोडंसं, नाही तर त्या मुन्नाजवळ बस. हालेलुया हालेलुया. 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 तर आज आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. कशाकडे जाणार आहे? देवाचं म्हणा, देवाच्या वचनाकडे जाणार आहे. देवाचं वचन कसं आहे? जिवंत आहे. आणि ते आपल्यासाठी काय आहे? म्हणा, आज्ञा आहे. आज्ञा आहे. कारण उत्पत्ती आपण आज सगळ्यात महत्त्वाचं, देव आपल्या संगती काय बोलणार आहे? उत्पत्तीचा 2रा अध्याय आणि 16-17 वचन वाचणार आहोत. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेच्या झाडाचे फळ येथेच खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये काय सांगितलं की देवाने काय म्हटलं? आदामाला अशी आज्ञा दिली. आदामाला अशी आज्ञा दिली. प्रेज द लॉर्ड. कशाविषयी आज्ञा दिली? फळाविषयी, खाण्याविषयी. मला खाण्याविषयी. खाण्याविषयी असा हात जाऊ दे. हाच हात गेला काच वाटतं काहीतरी खातच बसावा, आहे की नाही? काही लोकांना लय जीव आत्मा असतो त्याच्यामध्ये, देतच नाही कोणाला. पाहुणा जरी आला ना, त्याला काय करते? तसंच उपाशी पाठवते. तसं पाठवायचं का? काय करायचं? जीवन पाठवायचं. पण असं काही खाऊ नका की ज्याच्यामुळे देवाच्या आज्ञा मोडल हालेलुया. किंवा देवाचं शाप तुमच्यावर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, आदामाने असं काही खाल्लं, असं काही खाल्लं, हवाने असं काही खाल्लं, काही खाल्लं, देवाच्या आज्ञा मोडली. देवाची आज्ञा मोडली. खायला काय नाही, खाऊ शकता, पण खाण्यामध्ये काय आहे? मध्ये दरारे आज्ञा आहे. म्हणा, मध्ये काय आहे? आज्ञा आहे. हालेलुया. जर आज्ञा तुम्हाला असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण आज्ञा नसेल तर काय करायचं? खायचं नाही. हा? म्हणा, खायचं नाही. खायचं नाही. तिला तिकडे पाठीमागे बसव. तिला खायचं नसेल तर काय आहे? आज्ञा नसेल. आज्ञा नसेल तर काय आहे? खायचं नाही. इथं खायला काय दिलेलं आहे? खायला सांगितलेलं नाही. मला खायला सांगितलेलं नाही. बरोबर? मला डिस्टर्ब होईन असं लेकरांनी करू नका. तर 16व्या वचनामध्ये काय सांगितलं? देवाने आदामाला अशी आज्ञा देवाने त्याला काय दिलेलं आहे? आज्ञा ते दिली. खाण्याविषयी सांगितलेलं आहे. काय खाण्याविषयी? वाचा ना, ते परत एकदा वाचा ना. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास पाठविले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की आदामाला आज्ञा दिलेली आहे बागेतील वाटे बागेमधील सगळ्या काय करायच्या झाडाचं तू काय करणार आहे? फळ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार जे फळ आहे ते फळ तुला काय करायचं नाहीये? खायचं नाही. अजून? कारण ज्या दिवशी त्याचे फळ कारण ज्या दिवशी तू खाणार आहे त्या दिवशी तू खास मरशील. तू खास काय होणार आहे? मरणार आहे. हो, त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? हो, त्यांनी फळ खाल्लेलं आहे. हो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा मोडत आहे, हो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये शाप येत आहे. आपल्या जीवनामध्ये देवाचा काय येत आहे? क्रोध येत आहे. हालेलुया. कशामुळे येत आहे? खाण्यामुळे. खाण्यामुळे येत आहे. खायला मी अगोदरच सांगितलं, खायला काय नाही, पण जर आज्ञा असेल तर नक्की आपल्याला ते खायचं नाही. प्रेज द लॉर्ड. देवाची आज्ञा काय? तुम्ही 6 दिवस काम करा आणि 7वा दिवस काय करायचं आहे? 20वा घ्या. कुठं लिहिलंय? निर्गम वाचा. निर्गम 20वा अध्याय. 2-3 मध्ये. वाचा. वाचा. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तुम्ही 7वा दिवस कुठं घालत आहे? देवाच्या मंदिरात. कुठं घालवायचं आहे? 6 दिवस तुम्ही काम करा आणि 7वा दिवस म्हणजे आपण संडेचा दिवस पाळत आहे.
हे 7वा दिवस कुठे यायचा आहे आपल्याला? देवाच्या मंदिरात. देवाच्या मंदिरामध्ये यायचंय. जर तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येत नसेल तर तुम्ही देवाची काय करत आहे? आज्ञा मोडत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विषय काय आहे? तुम्हाला देवाने बायबलमध्ये सांगितलं ना की तू काय करू नको, त्या झाडाचं त्या झाडाचं फळ काय करायचं नाहीये, खायचं. खायचं नाहीये. आणि त्यांनी काय केलेलं आहे? खाल्लं. हा, त्या दोघांनी बायबलमध्ये सांगितलं की उत्पत्ती आता 3रा अध्याय काही ते काही 1 ते काही वचन वाचूया आपण. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचनात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्यास आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. हा, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयंताचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. हा, तेव्हा प्रेज द त्यांनी- लॉर्ड. म्हणजे परमेश्वराने आदामाला एक काय दिलेली आहे? आज्ञा. आज्ञा दिलेली आहे. तीच आज्ञा कोणाला पण आहे? हवेला पण. जे लोक प्रभूवर विश्वास ठेवतात. म्हणा, जे लोक प्रभूवर विश्वास ठेवतात, विश्वास ठेवतात, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतात, पिता पुत्र त्या पवित्र लोकांसाठी बायबलचं वचन आज्ञा आहे. Yes. बायबलचं वचन काय आहे? आज्ञा. म्हणा शेजारच्याला सांगा, तुझ्यासाठी आज्ञा आहे. आज्ञा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मग काय लोक काय करतात? मग आता नवऱ्याने खाल्लं, नवऱ्याने नाही खायचं, मी प्रार्थनेला जातो ना, आता प्रार्थनेला आता मी जातो ना, मी नाही करणार, मी खाणार नाही. बाकीच्याने करा सगळं. बाकीच्याने काय करतात? सगळं करा. सगळं करायला लावतात. तू कर बाबा, काय करायचं तुला? हा, त्यांनी बोलावलं आणि तिकडे जा जेवायला. मग अमुक अमुक जेवण खाते. मग मी नाही करत, मी प्रार्थना करतो. मी प्रार्थना नाही करत, पण मी काय करते? प्रार्थना पूर्वक काय करते? सांगते. ते काय पाप आहे. पापे म्हणा? पाप आहे. पाप आहे. आदामाने काय सांगितलं? आदामाला आज्ञा. आदामाला काय आज्ञा आहे? खाऊ नको. खाऊ नको. स्त्रीला पण काय सांगितलं? पण सगळ्यात महत्वाचं, स्त्रीने पण काय केलेलं आहे? नवऱ्याचं न ऐकता तिने काय केलेलं आहे? शैतानाचं ऐकलेलं आहे आणि खाल्लेलं आहे. नाही ना, मग भाऊबंधासाठी जावं लागत ना. भाऊबंधांनी केलेलं जेवण खावं लागणार आहे. भाऊबंधाचा कार्यक्रम आहे, जावं लागणार आहे ना. मग तुम्ही नका जाऊ, तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही जा चर्चला, मी जाते तिकडं. मग असंच काहीतरी गोंधळ केलेला आहे. हालेलुया. बोला हालेलुया. 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 माझ्याकडे बघून बोला अंकल, बोला हालेलुया. काय केलं तिने? हा, ऐकलं नाही. नवऱ्याचं ऐकलं नाही. कधी कधी नवऱ्याचं पण ऐकावं लागत. काय असतो त्याच्यामध्ये? बोला ना. फायदा. फायदा असतो. पण पहिली फर्स्ट नंबरची आज्ञा कोणाला आहे? बोला ना, कोणाला दिली आज्ञा? जन्म कोणाचा अगोदर झाला? आदामाला बनवलेला आहे. आदामाला कशामधून बनवलेला आहे? मातीमधून बनवलेला आहे. आणि त्या मातीपासून कोणाला बनवलेला आहे? हो, आदामाची फसळी काढलेली आहे आणि तिच्यापासून हो कोणाला तयार केलेला? स्त्रीला तयार केलेला आहे. आदाना जी बहीण, जी स्त्री आधीन आहे, ती नवऱ्याचं ऐकणार आहे. जी बहीण आधीन आहे, म्हणा, जी बहीण आधीन आहे ती नवऱ्याचं ऐकणार. नवऱ्याचं काय करायचं आपल्याला? कशासाठी ऐकायचंय? की परमेश्वर त्याला काय करतो? आज्ञा देतो. त्याला सांगतो. परमेश्वर सांगतो, काय सांगतो? तुला खायला सगळं देईन मी, पण तुला एक गोष्ट करायची नाहीये. आणि ती गोष्ट म्हणजे काय आहे? जागेच्या मध्यभागी एक झाड लावलेलं आहे. ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार आहे. ते तुला काय करायचं नाही, खायचं नाहीये. आज बापाचं काम काय आहे? वडिलांचं काम काय आहे? नवऱ्याचं काम काय आहे? परमेश्वराच्या आज्ञा विधी नियम आपल्या पत्नीला सांगायच्या आहे, आपल्या लेकराला सांगायच्या आहे, आपल्या परिवाराला सांगायच्या आहे, आपल्या मंडळीला सांगायच्या आहे. मी पण एक काय आहे? बाप आहे. इकडे बघा आता, मी पण काय आहे? बाप आहे. मला पण परमेश्वराने आज्ञा दिल्या. या बापाने तुम्ही माझे काय लेकरे, बरोबर? आज ही मंडळी आहे. माझं कर्तव्य तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या. बरं, हालेलुया. किती लोक आनंदित आहे? हालेलुया. मला स्माइल द्या जरा. हालेलुया. मला स्माइल दिल्यावर मला काय वाटेल?
मला आनंद होईल. पण मला स्माईल नाही दिलं तर मला वाटणार यांना आवडलेलं दिसत नाही. तुमच्या आवडीनिवडी मला काही घेणं नाहीये. परमेश्वराने सांगितलं आज्ञा आहे, आज्ञा आहे. आमेन. आदामीने काय केलं? परमेश्वराने सांगितलं आज्ञा आहे, आज्ञा आहे. परमेश्वराने सांगितलं हे आहे, तेच आहे. परमेश्वराने सांगितलं खाऊ नको, खायचंच नाहीये. काही पण असो, खायचंच नाहीये. आज मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य असो, काही असो, खायचं नाही, नाही, नाही. तुम्हाला माहिती आहे का, बायबलमध्ये आपण निर्गम काढू आपण. निर्गमाचा 32वा अध्याय. आणि ह्या लोकांनी काय केलेलं आहे? या लोकांनी, इस्रायल लोक अरण्यामध्ये आहे. कुठं आहे म्हणा? इस्रायल लोक अरण्यामध्ये आहे. आणि अरण्यामध्ये असताना त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे? मोशे काय झालेला आहे? डोंगरावर गेलेला आहे. काय, कशासाठी गेलेला आहे? परमेश्वराच्या आज्ञा आणायला गेलेला आहे. परमेश्वराने स्वतः त्याच्या बोटाने लिहिलेली जी पाटी आहे, ती दगडाची पाटी आहे. त्या दगडाच्या पाटीवर परमेश्वराने 10 आज्ञा लिहिलेल्या आहे. किती आज्ञा लिहिल्या? 10 आज्ञा लिहिलेल्या आहे. आणि ह्या 10 आज्ञा आणायला कोण वरती गेलं? बोला ना, कोण वरती गेलेला आहे? मोशे गेलेला आहे. मोशे वरती गेल्यानंतर आज पाळक डोंगरावर जातात प्रार्थनेला. पाळक 7-8 दिवस तुम्हाला भेटत नाही. मग तुम्ही पाहिजेल तसं वागायचं का? पाहिजेल तसं राहायचं का? कारण की मी तुमचा कोण आहे? बाप आहे. कोण आहे? बाप आहे. माझं तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणा ऐकावं लागेल. काय ऐकावं लागेल? आज्ञा आहे. तुमच्या जीवनात क्रोध येऊ नये, तुमच्या जीवनात मरण येऊ नये, तुमच्या जीवनात शाप येऊ नये म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे? ऐकावा लागणार आहे. ऐकल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये स्वर्गीय तुम्हाला काय मिळणार आहे? मन्ना मिळणार आहे. स्वर्गीय तुम्हाला काय मिळणार आहे? रोटी मिळणार आहे. स्वर्गीय काय मिळणार आहे? अभिषेक मिळणार आहे. स्वर्गामधून काय येणार आहे? अग्नी येणार आहे. स्वर्गामधून काय मिळणार आहे? सामर्थ्य मिळणार आहे. तुम्हाला काय मिळणार आहे? अधिकार मिळणार आहे. वाचा त्या वचनामध्ये 32 काही वचन वाचा. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्याच्या हातून घेऊन त्याचे एक वासरू ओतून त्यास कुरणीने पुरले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्यांच्या पुढे एक विधी बांधली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करायचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेच उठून हुमारपणे अर्पिली आणि शांतपणे आणली. मग ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. खायला प्यायला बसले, नाच तमाशा केलेला आहे. कशा समोर? त्या मूर्ती समोर. कोणासमोर नाच तमाशा केला? मूर्ती समोर. खाल्लं पिल्लं. आजचा विषय काय आहे? खाणे, जेवण आणि अन्न. एका खायसाठी बाईने काय केलं? एका फळासाठी. करा असं जरा स्टाईल मध्ये करा असं. एक मान हलवा अशी. अंकल स्टाईल. हा करा ना, करा ना, करा ना, माझ्यासाठी करा ना. सगळे करा. इकडे बघा. हात करा असं. म्हणजे घरी गेला तरी तुम्हाला आठवण. असं असं केलं ती होतं. अरे पास्टरनी शिकवलेलं आहे. एका फळासाठी, एका खायसाठी बाईने काय मोडलेलं आहे? नवऱ्याचं ऐकलेलं नाहीये. नवऱ्याचं न ऐकता तिने कोणाचं ऐकलेलं आहे? शैतानाचं ऐकलेलं आहे. शैतानाचं ऐकून काय करायला लागलेलं आहे? पाप केलेला आहे. म्हणून तिच्या जीवनामध्ये काय आलेलं आहे? शाप आलेला आहे. काय शाप आलेला आहे? कशाने लेकर हे करणार आहे? क्लेशाने लेकर प्रसवणार. म्हणजे आता बघा, बहिणीला डिलिव्हरीच्या वेळेस किती त्रास होतो. कधी कधी सिझर करावं लागतं, कधी तकलीफ होते, काय काय गोष्टी होते. आता तुम्ही डॉक्टरला विचारा.
जे गायनिक डॉक्टर असते ना त्यांना विचारा, आणि जे बहिणी आहेत त्यांना सगळं त्यांचं ते माहिती आहे. हे कुठून आलंय? शाप आले. शाप आले. कुठून आले शाप? आज्ञा पाप मोडल्यामुळे. केल्यामुळं अजून पण आहे तो त्रास, आहे का नाही? हो. बघा ना, पण एक देवाची कृपा तुमचे आणि माझे शाप तोडायला येशूच्या स्तंभावर गेलेला आहे. आमेन. आणि त्याच्यामुळे तुमचे आणि माझे शाप काय झालेले? तुटलेले आहे. म्हणून तुम्ही आणि मी आशीर्वादित आहे. म्हणून तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. म्हणून तुम्ही आणि मी येशूचा दुसरा येणं तुम्ही आणि मी काय करणार आहे? पाहणार आहे. आमेन. हालेलुया. कोणामुळं? येशूमुळं. म्हणा येशूमुळं. येशूमुळे. मग काय करायचं? खायचं का? नाही खायचं. तो स्टॅच्यू नसतो का असा? करा ना, एक स्टाईल करा ना. दारू, नाही. सिगरेट, नाही. असं करा ना, करा ना, करा. फळे. दारू नो, सिगरेट नो. नो, तंबाखू नो, फळ उशिरा येणं नो. नो, दान नाही देतात जे लोक, दान नाही देत ते नो. नो, तसं नाही करायचं. दान द्यायचं. दशमांश काय करायचं? द्यायचं. जे लोक देत नाही फळ ते काय? खातात. काय? आज्ञा हे फळ मोडते. खायचंय का? खायचं नाही आज्ञा खायचं. मोडते. आज्ञा मोडणं म्हणजे सर्वात मोठं काय आहे? शापाचं. शापाचं कारण आहे. बघा किती लोकांना आशीर्वाद पाहिजे. आमेन. हालेलुया. म्हणा मी आशीर्वादी. मी आशीर्वादित आहे. छाती टोकून म्हणा मी आशीर्वादी. आशीर्वादित आहे. हालेलुया. हे फळ जो दाखवतो ना त्याच्या पुढं डोकं आपलं ठेवायचं नाही, कधी हालेलुया. खायचं नाही. शैतानाने दाखवलेलं फळ खायचं का? नाही. हा, शैतान कुठून दाखवीन? भावामधून पण फळ दाखवीन तुम्हाला, झाडामधून पण फळ दाखवीन तुम्हाला, भावबंधामधून पण फळ दाखवीन. अरे तुला खांद्यावर जावं लागणार आहे. आता खांद्याची गरज नाही राहिली, आता गाडी येते, रथ. रथ येतो आता. स्वर्ग. काही काही चांगले लोक आहेत, त्याला चांगल्या लोकांनी काय केलं? लक्ष दे. चांगल्या लोकांनी काय केलेलं आहे? आता रथची सुविधा आहे. म्हणजे आता ते टेन्शन गेलेलं आहे तुमचं. काय झालं आता? खांद्यावर. भावबंदी येतील नाही तर नाही येतील. आता भावबंदाचा विषय राहिलेला नाही. भावबंद आता कुणी विचारित नाही भावबंदाला, काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. 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 मग काय करायचं आहे? फळ खायचं नाही. फळ खायचं का? खायचं नाही. आ? या इस्रायल लोकांनी जंगलामध्ये ज्या वेळेस मोशे डोंगरावर गेलेला आहे खाय प्यायसाठी, काय केलेलं आहे? मूर्ती तयार. सोन्याचं वासरू तयार केलं. आणि त्या सोन्याच्या वासरू पुढे काय करू लागले? ते नाचू लागले. नाचू लागले. हा आमचा देव. देव काय त्याच्यामध्ये राहतो का? नाही राहत. देव जिवंत देव आहे. आपला देव कसा आहे? म्हणा देव जिवंत आहे. देव जिवंत आहे. परमेश्वराने तो जिवंत आहे म्हणून त्यांनी काय पाठवलेलं आहे? 10 आज्ञा, वचन पाठवलेले. त्यांनी नाव पण काय म्हटलेलं आहे? मी आहे, मी परमेश्वर, मी आहे असा शब्द वापरलेला आहे. हालेलुया. त्यांनी मोशेला काय दाखवलेलं आहे? बोला ना, इकडे बघा ना माझ्याकडे. मोशेला काय दाखवलेलं आहे? तोंड नाही दाखवलं. मोशेला काय म्हणे? तू माझं तोंड पाहिलं तर तू काय होणार आहे? भस्म होणार आहे. परमेश्वराने काय दाखवलेलं आहे? मोशेला पाठ दाखवलेली आहे. कधी दाखवलेली आहे? एका डोंगराच्या भिगीमध्ये त्याला सांगितलेलं, लपायला सांगितलेलं आहे. त्यावेळेस तू तिथं लप आणि मी जाता जाता तुझ्या तोंडावर काय ठेवील? हात ठेवील. त्यावेळेस तू माझी पाठ बघशील. परमेश्वराने तोंड पण दाखवलं. कमून नाही दाखवलं? की परमेश्वराला माहित होते मूर्ती पूजा करतील, हे फळ खातील. खायसाठी काय तयार केलं त्यांनी? वासरू. वासरू तयार. करा ना असं. खायसाठी. खायसाठी, एका बुंदीसाठी. एका बुंदीसाठी मरत आहेत. कुठं कुठं जातील? संगमनेरला जातील एका बुंदीसाठी. नाही ना, जावं लागत तिथे. असा कार्यक्रम आहे, तसा कार्यक्रम आहे. एक बुंदीसाठी आणि एका लाडूसाठी चर्च बुडून जातात. काय आशीर्वाद भेटेल का तुम्हाला तिथं? नाही भेटणार. हा, तुम्ही चर्च बुडून लग्नाला जातात, तुम्ही देवाच्या आज्ञा मोडतात. काय काय लोक सगळं त्यांना चर्च काय नाही घेणं देणं. रविवारचं यायचं, जायचं निघून. अरे देव तुझ्याकडे पाहतोय, Yes. तू देवाच्या आज्ञा मोडतोय. Yes. हालेलुया. आपल्यासाठी स्पेशल परमेश्वराची आज्ञा पाहिजे. म्हणा माझ्यासाठी माझ्यासाठी स्पेशल स्पेशल परमेश्वराची आज्ञा परमेश्वराची पाहिजे. आज्ञा पाहिजे. बाकी काही महत्वाचं नाही. Yes. आज्ञा बुडून चर्च बुडून काय लग्नाला जायचं का? नाही जायचं. हा, खाण्यापिण्यासाठी मरायचं का काय?
आ नाही खाण्यापिण्यासाठी मारायचं काय? नाही तुम्हाला माहिती आहे का तू खाण्यासाठी कोण मेला माहिती आहे का? त्याचा ज्येष्ठ तत्वाचा हक्क गेला म्हणा. याकोबाला, याकोब आणि याकोबाच्या भावाचं नाव येसाव. येसाव. कोण मोठं होतं दोघांपैकी? हातवरती करा, कुणीतरी हातवरती करा. अरे हे दोन पैकी कोण मोठं होतं त्याने हातवरती करा. मी त्याला विचारणार आहे. चला, येसाव मोठा का याकोब मोठा? हातवरती करा. माझा हातवरती, तुमचा आहे का माहिती नाही? म्हणा येसाव मोठा आहे. आणि यासावने काय केलं? एक दिवशी गेला जंगलामध्ये, त्याला काहीच भेटलं नाही, त्याला काही मिळालं नाही. आणि काही न मिळाल्यामुळं रिटर्न आला घरी. त्याचा लहान भाऊ वरण शिजत होता, मसरीचं. काय शिजत होता? वरण शिजत होता. आणि याला तर सवय हरणाचं मांस खायची, यासावाला. काही का लोकांचं असंच आहे, लय भारी जेवण आहे. मग भारी जेवणासाठी तुम्ही तुमचा हक्क विकता का? भारी जेवणासाठी पाप करता का? भारी जेवण फळ करा स्टाईल. आता चला, या भारी जेवणासाठी काय करता? मरता का तुम्ही? भारी जेवणासाठी शाप ओढून घेता का? नाही जेवणासाठी शाप ओढून घ्यायचं का? नाही कुणी म्हटलं हे दर नको नाही म्हणून स्पष्ट सांगा त्याला. कारण की एका जेवणामुळे नाश त्याचा काय झाला? नाश म्हणा येसावाचा एका जेवणामुळे मोठ्यापणाचा, म्हणा मोठ्यापणाचा हक्क गेला. काय म्हणलं लहान भाऊ? लहान भाऊ म्हटलं मग तुला तुझ्या मोठ्यापणाचा हक्क मला दे. तुझ्या मोठ्यापणाचा हक्क मला दिला ना, मग मी तुला खायला देतो. पा भुकेसाठी मोठ्यापणाचा हक्क विकलाय. किती मूर्ख माणूस म्हणावा. हालेलुया. हा विचार करा तुम्ही, याच्या उत्पत्तीमध्ये वाचा तुम्ही. उत्पत्ती याचा 27वा अध्याय आणि 30 ते 40 वचनं. निर्गमचं पण राहू द्या. हम्म? 27 हे वाच. 27 वचन 25. 25 वाचा 27 30 40. त्याच्या अगोदर एक वचन वाचा. 25 काढा. 25 अध्याय 27 ते 34 फास्ट मध्ये वाचा. या कड्या मेजाच्या वरच्या भागाभोवती चौकट निर्गम नाही. ते उत्पत्ती. मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला. एसाव पारधी झाला. व याकोब हा साधा मनुष्य या असून याकोब काय झालेला आहे? साधा असून मनुष्य झाला. कोणता मनुष्य? याकोब साधा, बल्ले हुशार होता. बोला पुढं. साधा मनुष्य हा. असून तंबूत राहत असे. तंबूत राहायचा. एसाव हरणाचे मांस आणीत असे. एसाव कोणाचं मांस आणायचा? हरणाचे. हरणाचे मांस आणायचा. ते इसाक खाई. तो इसाक खाई. म्हणजे कोण खायचा? त्याचा वडील. यांचा बाप खायचा. एसाव काय करायचा? आपल्या बापासाठी काय आणायचा? हरणाचा मांस. हा. एसाव ह्या गोष्टीमध्ये चांगला होता. तिकडे माझ्याकडे बघा. एसाव ह्या गोष्टीमध्ये काय होता? चांगला. बापाला काय आणतोय खायला? हरणाचा उत्तम मांस. जेवण. उत्तम आणतोय. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट नाहीये, कंट्रोल नाहीये त्याच्यामध्ये. त्या कंट्रोल आणायसाठी बघा, कंट्रोल आणायसाठी कोण पाहिजे? पवित्र म्हणा पवित्र आत्मा पवित्र पाहिजे. आत्मा पाहिजे. आपल्याला म्हणा आपल्याला कंट्रोल मध्ये आणायसाठी कंट्रोल मध्ये आणण्यासाठी देवाचा आत्मा पाहिजे. देवाचा आत्मा पाहिजे. हा बाईला कंट्रोल नव्हता, फळ खाल्लं. याला काय नव्हतं? कंट्रोल नव्हता म्हणून यांनी मोठ्यापणाचा हक्क कोणाला दिला? लहान्या भावाला दिला. पण त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे. बापासाठी काय आणतोय? मटण मटण आणतोय. हरणाचं. माझ्यासाठी काय आणता तुम्ही? मी तुमचा कोण आहे? पिता आहे. लक्ष दे. मी तुमचा कोण आहे? पिता. कोण आहे मी तुमचा? पिता. कोण आहे? बोला ना. पिता. मटण आणायचं म्हणलं म्हणून आवाज आहे ना का काय? कोण आहे मी तुमचा? पिता आहे. तुम्हाला रोज खाऊ घालतो असं चोचीमध्ये. वचन खाऊ घालतो, खा. तुम्ही नाही म्हणता तरी खा खा खा. तरी काय करतो? घरी येऊन चारतो, चर्चमध्ये येऊन चारतो. एवढ्यात पण मी थांबत नाही. काय करतो? ऑनलाईन ऑनलाईन पण तुम्हाला पाठवतो. काय केलं त्यांनी? बापासाठी हरणाचा मांस आणायचा असं आणि ते- त्याला खाऊ घालायचा. आणि पुढं ते इसाक खाई. इसाक काय करायचा? खायचा. म्हणून तो त्याचा आवडता होता. म्हणून तो त्याचा आवडता आहे. तुम्ही परमेश्वरासाठी, इकडे बघा आता लय खूप महत्वाचे. तुम्ही परमेश्वरासाठी, तुम्ही पास्टरसाठी जे काही करताल, तुम्ही देवाच्या आवडते होणार. आमेन. आमेन. हालेलुया. कोण होणार आहे? बघा ना इकडे माझ्याकडे. देवाचे आवडणारे लोक. तुम्ही परमेश्वरासाठी जे काही चांगलं करणार आहे, तुम्ही देवाचे काय होणार आहे? आवडणारे लोक. आवडते होणार आहे.
अब्रामाने काय केलं? मुलाला कापायला नेलेलं आहे. म्हणून अब्राम काय झालेला आहे? स्वर्गामध्ये गेलेला आहे. ओ येशूने पण काय, देवाने काय केलेलं आहे? येशूचं काय झालेलं आहे? अर्पण झालेलं आहे. म्हणून येशू काय आहे? आपल्या पित्याचा कोण आहे? आवडता आहे. काय बनलं पाहिजे? आवडता आवडतं बनलं पाहिजे. म्हणा मी आवडतं बनलं पाहिजे. आवडतं बनलं पाहिजे. कोणाचं बनलं पाहिजे? देवाचा. देवाचं बनलं पाहिजे. सेकंड नंबर येशूचं बनलं पाहिजे. थर्ड नंबर पवित्र आत्म्याचं. 4 नंबर पास्टरचं. 5 नंबर मंडळीचं. 6 नंबर कुटुंबाचं. 7 नंबर पतीचं. 8 नंबर शाळेमधली. 8 नंबर शाळेमधले. 9 नंबर तुम्ही जिथं सर्व्हिस काम करतात. 9 नंबर तिथं. 10 नंबर ज्या घरामध्ये राहतात त्या शेजारच्या तुम्ही काय झालं पाहिजे? आवडतं झालं पाहिजे. आपण शेजारच्याला शिवाय देऊ हैराण आहे. तो शेजारचाच आपल्या विषय सांगतो, आलंय बेकार आहे, प्रार्थना करतो आणि शिवाय देतो, मला असाच करतो. शेजारच्यांचं पण आपण काय झालं पाहिजे? आवडतं झालं पाहिजे. आवडतं झालं पाहिजे. याकोबाचा आवडता मुलगा कोण आहे? बोला ना, कोण आहे? इसाकाचा आवडता मुलगा. इसाकाचा आवडता मुलगा एसाव. हा एसाव आहे. म्हणा इसाकाचा आवडता मुलगा आवडता मुलगा एसाव आहे. एसाव आहे. एसाव काय करायचा? हरणाचा मांस आणायचा. बापासाठी तुम्ही आवडते पाहिजे. आमेन. काय पाहिजे? बापासाठी. बापासाठी, पतीसाठी, पत्नीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी, चर्चसाठी, पिता पुत्र पवित्र आत्म्यासाठी, शेजारच्यांसाठी, नोकरीवर तुम्ही जिथं जाल तिथं तुम्ही कसे बनले पाहिजे? आवडते बनले पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही आवडते बनणारा त्यावेळेस तुम्ही आणि मी, तुमचे आणि माझे ब्लेसिंग कोणी अडवू शकत नाही. हा बापाचा आवडता होता आणि एक चूक केली त्यांनी, खाण्यासाठी. पोटासाठी मिळाला. आवडता नाही झाला, त्याला ब्लेसिंग नाही मिळेल. म्हणा पोटासाठी त्याला ब्लेसिंग नाही मिळेल. पोटासाठी त्याला ब्लेसिंग नाही मिळाली. मिळाले का? मुन्ना इकडे बघ. नाही. पोटासाठी त्याला खायसाठी त्यांनी मोठा आशीर्वाद गमावला, मोठ्यापणाचा. खायसाठी तो शापित झालेला आहे. काय झालाय? खायसाठी शापित झालंय. खायसाठी त्याला काय मिळालं? खायसाठी त्याला ब्लेसिंग मिळालेलं नाहीये. खाण्यावरून तो आवडत्याचा काय झालेला आहे? ना आवडता झालेला आहे. तसं तुम्हाला मला खाण्यावरून ना आवडतं बनायचंय का? नाही बनायचं. बोला ना. नाही. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. जागे व्हा. हालेलुया म्हणा. हालेलुया. हालेलुया. हा खायसाठी खायसाठी. ना आवडतं बनायचं का आवडतं बनायचंय? आवडतं बनायचं. म्हणा ना आवडतं बनायचंय. आवडतं बनायचं. दोन्ही हात म्हणून म्हणा आवडतं आवडतं बनायचं. बनायचं. हालेलुया. हालेलुया. आवाजामध्ये दम नाहीये तुमच्या. हालेलुया. पाय दुखतात का? नाही. पाय दुखत असले तर उभे राहा. चला उभे राहा आपण सगळे. चला उभे राहा. खाण्यासाठी त्या वचनामध्ये परत वाच. एसाव हरणाचे मांस आणीत असे. येसाव हरणाचे काय आणत होता? मांस आणत होता. मांस आणत होता. ते इसाक खाई, तो इसाक खायचा म्हणजे त्याचा बाप खायचा. म्हणून तो त्याचा आवडता होता. म्हणून त्याचा तो काय बनलेला आहे? आवडता होता. आवडतं लेकरू. म्हणा आवडतं लेकरू. आवडतं लेकरू. म्हणा मी आजपासून आजपासून देवाचं, देवाचं, पास्टरचं, पास्टरचं, मंडळी छातीवर ठेवा, मंडळीचं, मंडळीचं, आवडतं लेकरू. घरातील, घरातील, शेजारमधील शेजारी, हर एक ठिकाणी हर एक ठिकाणी आवडतं लेकरू आवडतं बनवा. लेकरू बना. आता तो अभिषेक आला तुमच्यावर. आमेन. हालेलुया. तोंडामध्ये पण काय पाहिजे? आवडतं बनायला गुढी. गुळ पाहिजे, मीठ पाहिजे. टेस्ट. काय तुम्ही पृथ्वीचे काय आहेत? लक्ष दे. मीठ आहे. मीठ. तुम्ही पृथ्वीचे काय आहेत? मीठ आहे. मीठ आहे. मिठाची काय येते? चव. चव आहे. तुमची काय आली पाहिजे? चव. शेजाऱ्याला म्हणा तुझी चव आली पाहिजे. चव आली. चव आली पाहिजे. कुठून येणार आहे चव? देवापासून. देवापासून. मला देवाच्या आज्ञा पाळल्यामुळं. देवाच्या आज्ञा पाळल्या. काय सांगितलं? चव तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कधी येणार आहे? पिता पुत्र पवित्र आत्मा असेल, देवाचं वचन असेल, देवाच्या आज्ञा तुम्ही पाळणार, पास्टरचं तुम्ही ऐकणार आहे, मंडळीचं तुम्ही ऐकणार आहे, जगातील लोकांचं जे अधिकारी आहे अधिकाऱ्याचं तुम्ही ऐकणार आहे, नवऱ्याचं तुम्ही ऐकणार आहे, बायकोचं तुम्ही ऐकणार आहे. तुम्ही आवडते लोक बनणार आहे. आमेन. हालेलुया. कोणते लोक बनणार आहे? आवडते लोक. नाही तर तुम्ही रस्त्याने इथं हालेलुया हालेलुया
असा हलवतील ना, इतके हात हलवतील, लय आत्मा येतो त्याच्यामध्ये. रबा बाबा डिबा डबा काय म्हणतात काय माहिती. मी अन्य भाषेला नाव नाही ठेवत, त्या लोकाला बोलतोय. सगळी भाषा बोलतील. आणि चर्चच्या बाहेर गेल्यानंतर शेजारच्याने बांध तोडला का, वेगळी का रे माझा बांध काय, लगेच काठी हातात, लगेच त्याला बांधायला. जाऊ दे ना, सरळ सांग ना, बांध तोडू नका आमचा. हा का भांडणं करायचे? नाही. कोणता स्वभाव पाहिजे तुमच्यामध्ये? आवडतं. तुम्ही लोकांच्या पसंतीस उतरले पाहिजे. येस. तुम्हाला कुणी पसंत केलं पाहिजे? लक्ष द्या, कुणी पसंत केलं पाहिजे? लोकांनी. कस काय पसंत केलं पाहिजे? कस काय पसंत होणार आहे तुम्ही? आज्ञा पाळल्या. म्हणा आज्ञा पाळल्याने, आज्ञा पाळल्यावर. नियम पाळल्याने, नियम पाळल्याने. देवाचं वचन पाळल्याने, देवाचं वचन बाप्तिस्मा घेतल्याने, बाप्तिस्मा घेतल्याने. कंटिन्यू चर्चला आल्याने, मंदिरी चर्चला आल्याने. देवाच्या आज्ञाविधी नियम पाळल्याने तुम्ही लोक काय बनणार आहे? देवाच्या पसंतीस उतरणार. आमेन. देवाची शांती येणार, देवाचं जीव, देवाच्या हर एक गोष्टी तुमच्यामध्ये येणार आणि त्या ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडणार. बघा, प्रार्थना केल्यानंतर आपण काय होतो? नम्र होतो. ब्रदर असं करू नका, ब्रदर तसं करू नका. कुठून येतं ते ब्रदर असं करू नका? कुठून येतं तुम्ही? कुठून शिकले ते? देवापासून. देवाच्या आराधनेमध्ये, प्रार्थनेमध्ये बसतात म्हणून या गोष्टी तुमच्यामधून काय होतात? बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्यामुळं ते लोकांना आवडतं. तुम्ही पहिले एक शिवी देत होते, आता शिवी देत नाही. आता तुम्ही लोकांनी शिवी दिली तरी ऐकून घेतात, सहन करतात. पण प्रार्थना करणारे लोक असे नाहीत बरं का. त्यांनी एक शिवी दिली का ते 4 शिव्या देतील आणि इथं हात हलवतील, इथं असं परांगात आल्यावानी करतील, एवढं नाटक करतील. मग त्यांचं नाटक मी बरोबर सरळ करतो, त्यांना अशा लोकांना मी सरळ करतो. आपल्या चर्चमध्ये किती कमी लोक असो किंवा जास्त असो, पण ते देवाचे आराधक आहे, देवाच्या आज्ञा पाळणारे आहे, देवाला आवडणारे लोक आहे. पास्टरला आवडणारे लोक पाहिजे, मंडळीला आवडणारे लोक पाहिजे. हर एक व्यक्तीला आपण कसं बनलं पाहिजे? आवडणारे. गावातील प्रत्येक, बसा खाली, गावातील प्रत्येक लोक झालं पाहिजे. आपण नातेवाईकामध्ये पण काय झालं पाहिजे? नावं ठेवणारे आहेच. आपण किती आवडणाऱ्याचा प्रयत्न केला ना, त्यांना ते नावं ठेवणारे ठेवू द्या. असे काही ठेवलेले असतात, ते त्यांच्याकडे नाही पाहायचं. त्यांच्याकडे बघून आपल्याला, हो तुला प्रेस द लॉर्ड, देव तुला खूप आशीर्वादित करू. काय करायचं? त्याला जाऊन त्याला म्हणायचं, प्रभू तुला आशीर्वाद करू. त्यांनी तुमची निंदा कुठं केली असं ना, त्या निंदा करण्याला घेऊन त्याच्याकडे यायचं नाही. आपण काय करतो, जे ज्याच्याकडे त्याने आपली निंदा केली त्याला घेऊन येतो, खरं खोटं करीत बसतो. काय करायचं नाही, खरं खोटं. ज्याच्याजवळ निंदा केली त्याला म्हणा तू आशीर्वाद येते, आणि तो पण आशीर्वाद येते. आणि ज्याने तुमची निंदा केली त्याला पण म्हणायचं गॉड ब्लेस यू. काय म्हणायचं? गॉड ब्लेस यू. म्हणा ना, गॉड ब्लेस यू. हात करा माझ्यासारखा, गॉड ब्लेस यू. कसा? गॉड ब्लेस यू. सरळ, गॉड ब्लेस यू. तुला देव आशीर्वादित करू. सोडून द्यायचं कोणाविषयी, कोणाचं भांडण असेल, राग असेल, काय काय असेल, गॉड ब्लेस यू. कारण की तुम्ही कोणते लोक बनले पाहिजे? देवाचे आवडते लोक. म्हणा आवडणारे लोक. हा, प्रेज द लॉर्ड. त्यांनी काय केलं? एकदा याकोब वरण शिजवीत असता. हा, एकदा याकोब वरण शिजवीत असता. एसाव रानातून थकून भागून आला. हा, एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल. हा, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव आदोम तांबडा पडले. त्याचे नाव आदोम तांबडा पडले. याकोब म्हणाला, हा, पहिल्याने तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला याकोब दे. त्याच्या मोठ्या भावाला काय म्हणतो? मला तुझा अधिकार मला दे. इकडे बघा, अधिकार कोणाला द्यायचा का? आपला नाही द्यायचा. त्या बघा, आता खूप महत्वाचं बरं का, त्या स्त्रीने तिचा अधिकार कोणाला दिला? सैतानाला दिला. कोणाला दिला? सैतानाला. तिच्यावर कोणाचा अधिकार होता? देवाचा. पतीचा अधिकार होता. बरोबर. स्त्रीवर कोणाचा अधिकार होतो? पतीचा अधिकार. तिने पतीचा अधिकार काय करून टाकला? तोडून टाकला. काय केलं? त्याचं ऐकलं नाही. अधिकार काय करून टाकला? तोडून टाकला. आणि तिने काय केलं? तिचा अधिकार तोडून टाकल्यामुळं तिने कोणाचं ऐकलेलं आहे? शैतानाचं ऐकलं. आणि शैतानाचं ऐकल्यामुळे तिच्या जीवनामध्ये परमेश्वरापासून आलेले शाप आलेले आहे. काय करायचं? अधिकार काय करायचं? आपल्याला तोडायचा का? काय सांगितलं त्याच्यामध्ये? पहिल्याने तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. हा, त्याने त्याचा अधिकार काय करून टाकलेला आहे? देऊन टाकला. तुम्हाला मला दिलेला अधिकार कोणाला द्यायचा नाही, शैतानाला सुद्धा द्यायचं नाही.
शैतानाला आपण कसं देतो अधिकार? बघा ना, कसं देतो अधिकार? त्याचं ऐकून चुकीचं वागतो, म्हणून आपला अधिकार काय होतो? तुटून जातो. म्हणा मला देवाने मला मला देवाने देवाने अधिकार दिलेला. अधिकार दिलेला आहे. काय अधिकार दिला आपल्याला? सर्व गोष्टीवर सर्व गोष्टीवर, पृथ्वीवर सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे आपल्याला. Amen. खायचं प्यायचं सगळं अधिकार आहे, पण काही गोष्टीला लिमिटेशन लावून दिलेलं आहे. ते बायबलमध्ये तुम्ही वाचा. आमेन. तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे? अधिकार. अधिकार. लूक 10:19 मध्ये काय सांगितलं? पहा मी तुम्हाला सापांना, विंचूना, तोडण्याचं, शत्रूवरच्या सर्व शक्तीवरचा काय दिलेला आहे? अधिकार. अधिकार दिला. तुम्हाला काही एक बाधणार नाहीये. हालेलुया. हालेलुया. आणि मग ते 18:18 मध्ये सांगितलं, जे काही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, जे काही पृथ्वीवर तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात काय होणार आहे? मोकळे केले जाईल. परमेश्वराने तुम्हाला आणि मला सगळ्या शैतानाच्या शक्तीवर काय दिलेला? अधिकार दिलेला आहे. आमेन. हे हालेलुया. अधिकार कधी कमी होतो? आपण पाप करून पाप केल्यामुळं, देवाच्या आज्ञा मोडल्यामुळं अधिकार काय होतो? निघून जा. निघून जातो. म्हणा मी अधिकृत आहे, मी अधिकृत आहे. मी अधिकृत आहे. मी अधिकृत. तुम्ही विश्वास ठेवला ना, त्या दिवशी तुम्ही काय झाले? अधिकृत हा, झाले. अंकल इकडे बघा. ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवतात ना, त्या दिवशी तुम्ही अधिकृत आहे. किती लोक विश्वास ठेवतात? हालेलुया. जे लोक बप्तिस्मा घेतात, विश्वास ठेवतात, संडे टू संडे चर्चला येत आहे, बायबल वाचत आहे, प्रार्थना करत आहे, आराधना करत आहे, उपवास करत आहे, फाळकाचं ऐकत आहे, दान देत आहे, दशमोन देत आहे, ओ देवाच्या हर एक गोष्टी करत आहे, परमेश्वराचा अधिकार ठासून 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 काय होत आहे? फरत आहे. हालेलुया. शैतान सुद्धा आपल्याला घाबरतो. आमेन. हालेलुया. काय होतं? घाबरतो आपल्याला. कसं काय घाबरतो? अधिकृत आहे आपण. एक ठिकाणी स्किवा याजक होता. स्किवा याजक. त्याला किती लेकरं होते? 7 लेकरं. ते 7 लेकरं काय करायचे? कोणाचं सोंग आणायचे आणि तो कोणाचं सोंग आणायचे? पावलाचं. पावलासारखे भूत काढायला जायचे. पण एका भूताने काय केलं? अरे आम्ही येशूला ओळखतो, येशूच्या सेवकाला काय करत आहे? ओळखत आहे. तुम्ही कोण आहे? त्यांच्यावर काय पडलेले आहे? झडप. झडप पडली. कस काय पडली? अधिकृत नव्हते. ते अधिकृत नव्हते. आपण कसे आहेत? अधिकृत आहे. बोला अधिकृत आहे. अधिकृत आहे. आपल्याला कोण ओळखतं? शैतान ओळखतो, शेजारचा पण ओळखतो, सगळी दुनिया आपल्याला ओळखते. पण जास्ती ओळखणारं कोण आहे आपल्याला? शैतान ओळखत आहे आपल्याला. कसं काय? की तुम्ही आणि मी कोण आहे? अधिकृत आहे. अधिकृत आहे. पौल काय होता? अधिकृत होते. अधिकृत आहे. म्हणा पौल अधिकृत होता. तुला अधिकृत. लेकरांना पण म्हणा तू पण अधिकृत आहे. तू पण अधिकृत आहे. शेजारच्याला सांगा एकमेकाला, तुला अधिकार आहे, मला अधिकार आहे. तुला अधिकार आहे. असं टाईट नजरेने बोला, तुला अधिकार आहे. अधिकार आहे. मजाक करायचं नाही. मजाक करायचा नाही. देवाचा पण मजाक नाही, कोणत्याच गोष्टीचा मजाक नाही करायचा. हालेलुया. आमेन. कोण आहेत आपण? अधिकृत. म्हणा पॉवरफुल आहे. पॉवरफुल म्हणा आहे. पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. हलवा जरा असं. पॉवरफुल आहे, अधिकृत आहे. अधिकृत आहे. हालेलुया. वाचा त्याच्यामध्ये. येसाव म्हणाला, पहा मी मरणमुख झालो आहे. हा मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग? हा याकूब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता माझ्याशी शपथ व्हा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला अधिकार काय करून टाकलेला आहे? विकून टाकलेला आहे. तुम्ही जर पाप करत आहे तर तुमचा जो अधिकार आहे तो अधिकार काय होत आहे? निघून जात आहे. तुम्ही 100 दिवस प्रार्थना करा, 1000 दिवस प्रार्थना करा, तुम्ही काय काय करतात? तुम्ही दान दिलं, दशमोन दिलं, सगळं काय करतात. पण जर तुमच्या जीवनात पाप असेल तर तुमचा अधिकार जाणार आहे. काय जाणार आहे? अधिकार. काय जाणार आहे? अधिकार. पण अधिकार जाणार आहे. अधिकार जाणार आहे. पाप केल्यामुळे पाप केल्यामुळे अधिकार जाणार आहे. अधिकार जाणार आहे. शेजारच्याला सांगा. पाप केल्यामुळे अधिकार जाणार आहे. बोला बोला मोठ्याने. पाप केल्यामुळे अधिकार जाणार आहे. शेजारी कुणी नसेल तर भिंतीला सांगा, पाप करण्यामुळे अधिकार कौलांना सांगा. काय पाप जाणार आहे? करण्यामुळे अधिकार जाणार आहे. म्हणा पाप केल्यामुळे पाप केल्यामुळे अधिकार जाणार आहे. अधिकार जाणार आहे. हा वाचा त्याच्यामध्ये. तेव्हा याकोबाने येसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले. हा तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. हा. याप्रमाणे येसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला. तुच्छ लेखला. तुम्ही आणि मी जर खायसाठी तुम्ही आणि मी अधिकार गमवित असेल तर काय उपयोग आहे? व्यर्थ. खायसाठी अधिकार घालवायचा का आपला? नाही. हा खायसाठी त्यांनी काय केलंय? जेवणासाठी. हक्क तुच्छ मान. आपण जेवणासाठी खोटं बोलतो, पास्टरला खोटं बोलते. पास्टर नाही ना, आमचं लय जवळचं लग्न नाही. प्रार्थना करून खा.
लय जवळचं लग्न आहे बरं का, लय जवळचं आहे असं म्हणलं का विषय संपला. पास्टरला पण लबडीत आणते. पास्टर नाही ना, काय काय वर्ष तुम्हाला उशीर होतो. वर्षभर तुम्ही किती बोलतात, खोटं काय बोलतं, खोटं बोल. खोटं बोलतं. सांगा ना, कोणा संगती बोलतात तुम्ही, स्वतःशीच लबाडी. कोणाशी केली लबडी, स्वतःशी. काय सांगितलं वचनामध्ये, याप्रमाणे येसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ तुमचा अधिकार तुम्ही हा अधिकार खालून टाकतात. काय करून, खोटं बोलतात. पास्टर संगती, पास्टर नाही ना, यायला वेळ झाला, त्याला वेळ झाला, अमुक वेळ झाला, कोणा संगती तुम्ही तुमचा अधिकार काय करतात, गमावत. स्वतः गमावतात. म्हणा तुम्ही तुमचा अधिकार तुमचा अधिकार स्वतः गमावतात. स्वतः गमावतो. अधिकार नाही राहत. नाही काय लोक इतकं हुशार आहेत ना, रविवारचा दिवस सुट्टीचा असतो ना, झोप मिळत नाही. मग तेवढाच एक दिवस सुट्टीचा असतो ना, मग झोपून घेतात. फोन स्विच ऑफ, ब्लॅक लिस्टला. काय करतात तुम्ही, लबाडी. तुम्ही तुमचा अधिकार गमावतात. यांनी काय केलं, अधिकार गमावत. काय केलं ब्रदर, अधिकार तुच्छ. अधिकार कशामुळे, कोणामुळे गेला, बापामुळे गेला का, नाही. याकोबामुळे गेला का, कोणामुळे गेलेला अधिकार, स्वतःमुळे गेला. स्वतःमुळे अधिकार गेलेला आहे. हालेलुया. कोणामुळे अधिकार जातो, स्वतःच्या चुकीमुळे. म्हणा स्वतःच्या करा, स्वतःच्या असं करा, स्वतःच्या स्वतःच्या चुकीमुळे अधिकार जातो. बरोबर आहे का नाही. खोटं तुम्ही तुमच्या संगतीच खोटं, लबडी तुम्ही तुमच्या संगतीत. त्यांनी लबडी केली, कोणा संगती केली, त्याच्या संगतीच केली. त्याला काय वाटलं, मनात म्हणलं त्याला याला काय मी अधिकार देतो, काही नाही. काय म्हणलं तो, याला काय अधिकार, अरे बाबा गेला तुझा अधिकार, तू बोलणार ना तसंच होणार. तू बोलणार ना का पैसे नाही मिळाले, नाहीच मिळणार. तू म्हणला ना काम नोकरी नाही मिळणार, नाही होणार. तू म्हणला ना नाही झालं. काही लोकांना लय सवय असते, नाही बोलायचं का, पॉझिटिव्ह बोलायचं. म्हणा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. हालेलुया. त्यांनी त्याच्या ज्येष्ठपणाचं काय केलेलं आहे, हक्क तुच्छ. आणि त्याला पश्चातापाची संधी सुद्धा मिळाली नाही. हालेलुया. इब्री करायचा 12वा अध्याय आणि 16-17 वचन वाचा पास्ट मध्ये. 12-16. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, हम्म. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, हा. कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा इब्री ज्याने करायचा 12वा अध्याय 16-17. एका जेवणासाठी आपले ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठ पण विकले. आपले ज्येष्ठपण म्हणजे काय आहे, मोठेपण. मोठेपणा, अधिकार आहे, सामर्थ्य आहे, देवाचा पवित्र आत्मा आहे, देवाच्या हर एक गोष्टी आपल्यामध्ये आहे. ते काय करणं आहे, नाकारणं आहे. हालेलुया. हा, त्या येसावासारखी कोणी अहिक बुद्धीचे होऊ नये. अहिक बुद्धीचं त्या बायबलमध्ये वाच, अहिक बुद्धीचं 12-16-17. कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडिलकीचा हक्क विकून एका जेवणासाठी तुम्हाला जो मान मिळालेला आहे, जो सन्मान मिळालेला तो घालू नये. येसावासारखे जगिक विचाराचे हो. यासावासारखे जगिक विचाराचं व्हायचं नाही. कुणालच्या विचारासारखं व्हायचं नाही. एक विचार. जगिक विचार संपला. जगिक विचार सांगे त्याच्यासाठी एक वचन आहे, तुम्हाला मी सांगतो. नंतर हा, वाचा ना त्याच्यामध्ये. कोणीही व्यभिचारी असू नये हा, किंवा एका जेवणापायी आपल्या वडिलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या हा, येसावासारखे जगिक विचाराचे असू जगिक नये. विचार नाही पाहिजे आपले. आपले विचार कसे पाहिजे, देवाच्या वचन. देवाचे. जग व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. यवन कृषी वर्तमानाचा 1ला अध्याय 2रा अध्याय आणि 15-16 वचनामध्ये फास्ट मध्ये वाचूया आणि एक हात त्याच्यामध्ये पण राहू द्या. जगावर व जगातल्या गोष्टीवर जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कुणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई त्याच्या ठाई काय नाहीये, देवाची प्रीती नाही. इथं काय सांगितलं, जगिक गोष्टीचा विचार केला. जगिक गोष्टीचा विचार, जगातल्या गोष्टीचा विचार करायचा का आपल्याला. मला जगातल्या जगातल्या गोष्टीचा गोष्टीचा विचार विचार करू नये. करू नये. काय करतो जगातल्या गोष्टीचा विचार, सांगा ना सिस्टर, काय करतो आपण जगातल्या गोष्टीचा काय विचार केला त्यांनी, हा, भूक लागली. भूक लागली. असा हात करा. काय लागली, जगातल्या गोष्टीचा काय विचार केला, भूक लागली मला.
लय भारी बिर्याणी आहे तिथं, माशाचं जेवण आहे. कार्यक्रम कशाचा आहे? सोन्याचं वासरू. काय सांगितलं निर्गम मध्ये 32व्या अध्यायामध्ये? सोन्याचं वासरू तयार केलं. मूर्ती पुढे काय करू लागले? खाऊ पिऊ खाऊ पिऊ लागले. लागले. मूर्तीला काही पण दाखवलेलं सोन्याचा घास असो, नाही का? ते काय आहे? जगातलं जेवण आहे. जगिक विचार. बोला, जगातलं जेवण आहे, जगातलं जेवण आहे. आज्ञा मोडणारं जेवण आहे. ते खाऊ नये म्हणा, ते खाऊ नये. ते खाऊ नये. मग काय? जगात व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कुणी जगावर प्रीती करीत असेल त्याच्या ठायी त्याची प्रीती नाही, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. सेकंड नंबर काय आहे? डोळ्याची वासना. डोळ्याची वासना. थर्ड नंबर काय आहे? संसाराविषयीची हुशारकी. त्याच्यानंतर काय आहे? पित्यापासून नाही. हे पित्यापासून नाही. जगामध्ये काय आहे? खायसाठी देहाची वासना. देहाला काय लागत आहे? भूक लागली. ते पुरवितो आपण. काही काही लोक मोबाईल मधून पाप करतात, काही काही लोक इंस्टामधून, काही काही लोक व्हॉट्सअप मधून, काही लोक फेसबुक मधून डोळ्याने काय करतात? पाप करतात. रात्री 2-2, 3-3 वाजता ऑनलाईन असते, 4-4 वाजेपर्यंत ऑनलाईन. काय पाहते? देवाच्या डोळ्याला काय मोतीबिंदू झाला का? डोळे आपल्याला पाहत नाही का? देवाचे डोळे आपल्याला. आपण काय करतोय आणि काय नाहीये हे सगळं देव काय करत आपल्याला पाहत आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय नको? देहाची वासना नको. डोळ्यामध्ये काय नको? वासना नको. त्याच्यानंतर संसाराविषयीची पुष्टी. नको. हे संसार हे जो आहे ना, जग व जगातल्या गोष्टी, हे कोणाच्या हातात आहे? सध्या शैतानाच्या हातात आहे. तो दाखवतो. कोणाला दाखवतो? सगळ्यांना दाखवतो. मोहात पाडतो. तेच काम कोणाला केलेलं आहे? हवेला केलं. बोला, असं करा. कोणाला केलं तेच काम? हवेला दाखवलं जगातलं फळ. तो पण तुम्हाला मला नोकरी दाखवेल, काम दाखवेल, बायको दाखवेल, नवरा दाखवेल, किंवा एखादे कुणी दुसरं दाखवेल. काय करेन? आपल्याला काय करेन? आपलं शरीर पण काय करायला लावेल? तर पापात पाडायला लावेल. डोळे पण काय करायला लावेल? पापात पाडायला लावेल. ते आपल्या हर एक गोष्ट तो काय करायला लावेल? दाखवून काय करणार आहे? तो पापात पाडायला लावेल. पण तुम्हाला मला काय करायचं आहे? पापात पडायचं आहे का? कधीच पडायचं नाहीये. पापात पडू नये म्हणून काय आहे? देवाची आज्ञा आहे. आमेन. हालेलुया. पापात पडू नये म्हणून काय दिलेलं आहे आपल्याला? आज्ञा. शेजारच्याला सांगा, आज्ञा दिलेली आहे. आज्ञा दिलेली आहे. आज्ञा आपल्याकडे असेल The Lord. तर पापात पडणार नाही. Amen. वचन आपल्याकडे असेल तर काय होणार नाहीये? पाप होणार नाही. पापात पडणार नाही. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये बायबलमध्ये सांगितलं की त्या वचनामध्ये परत या. आता इब्री 17. तुम्हाला माहित आहे की त्यानंतर तो वर्षाने आशीर्वाद मिळवण्याची आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आशीर्वाद भेटला का? त्याचा नाकार झाला. आशीर्वाद नाही भेटला त्याला. कसं काय नाही मिळाला? त्याने अश्रू ढाळून प्रयत्न केला, आश्रू ढाळून त्याने रडला. तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली. आज्ञा मोडणाऱ्या लोकांना किती रडले ना तुम्ही, संधी नाही. तुम्हाला परत संधी नाहीये. त्याला परत संधी मिळाली का? नाही नाही मिळाली. मिळाली. म्हणून देवाची आज्ञा मोडायची का? नाही मोडायची. खाण्यापिण्यासाठी तुम्ही तुमचा अधिकार गमवायचा का? नाही गमवायचं. एका खाण्याहून त्यांनी काय झाले? त्याचे आशीर्वाद गमावले. गमावलेले आहे. बायबलमध्ये सांगितलं, निर्गमच्या 32व्या अध्यायामध्ये त्या लोकांनी, इस्रायल लोकांनी काय केलं? मूर्ती पुढं नाच तमाशा केला, खाल्लं पेललं त्यांनी, आणि खाल्ल्या पेलल्यामुळं 3000 लोक मेले. त्या वचनामध्ये तुम्ही नंतर वाचा. तुम्ही तो पूर्ण अध्याय 32 अध्याय तुम्ही काय करा? नंतर वाचा. त्या 32व्या अध्यायामध्ये आणि 28 वचनामध्ये सांगितलं 3000 लोक कोणाचे मेले? घरातले लोक मेले. कुडालचे मेले? म्हणा, घरातले लोक मेले. घरातलेच मेले. कोणचे लोक? बाहेरचे नाही मेले. घरातलेच मेले. त्यांनी पाप केलं इस्रायलच्या लोकांनी, म्हणून त्यांच्या घरातले लोक मेले. तुम्ही आणि मी जर देवाच्या आज्ञा मोडत असेल, असं काही जेवण करत असेल, तुमच्यामुळं आणि माझ्यामुळं घरातल्या लोकांवर क्रोध येईल. हालेलुया. तुम्ही असं मूर्तीला दाखवलेलं जेवण तुम्ही खात असेल, ते जेवण त्यांनी काय केलं? खाल्लं म्हणून किती लोक मेले? 3000. वाचा ना, 3000 मेले. पण मोशेने काय केलं माहिती आहे का? काय काय लोक म्हणतात नको ना, मग एखादी वस्तू ठेवतात, भांडं ठेवतात. आम्ही काही करत नाही, पण भांडं ठेवलं ना तू, काय लक्षात येतं? किती लोकांना लक्षात येते? भांडे ठेवायची लय असे भांडे ठेवतात, तांब्या ठेवतात, ग्लास ठेवतात. आम्ही काय करत नाही, ठेवतो. पण ते कुठं ठेवायचे? तुम्ही देवाने. कुठं ठेवायचे ब्रदर? मूर्ती पुढे ठेवित होते का नव्हते? Yes. ते काय करायचं आपल्याला? मुळात सगट काढून टाकायचे. मला मुळात सगट मला काढायचं. सगळं काढून टाकायचं. तसं तुम्हाला त्याच्यातलं रेफरन्स देतो मी. 32 अध्याय
आणि 19 वचन वाचा फास्टमध्ये. मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू व नाच तमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला. मोठ्याने वाचा जरा, स्तोन वाचले. मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू व नाच तमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला. देवाचा राग भडकला. आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी, मोशेने आपल्या पाट्या काय केल्या, देवाच्या हाताने लिहिलेले ते पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनवलेले ते वासरू काय केलं मोशेने, घेऊन ते त्याने अग्नीत टाकलं. ते परत अग्नीतून आलेलं वासरू काय केलं, परत अग्नीत टाकलं. आणि काय केलं त्याचा कुटून म्हणा असा ना, कुटून चुरा केला. मग कशाला तांब्या ठेवता, कशाला ग्लास ठेवता, हा काय करायचंय. मूर्तीच्या पुढे असलेले जे साधन असेल, तुम्ही काय ठेवित असेल, तांब्या असो, ग्लास असो, पात्र असो, काय काय ठेवता अजून तुम्हाला माहिती, मला नाही माहिती. ही मूर्ती आली कुठून, अग्नीतून आली. कोणाद्वारे आली, इस्रायल लोकांनी कानातले काढले, नाकातले काढले, सोनं दिलं आहारोनाच्या हाताने दिलं. आहारोनाने ते कोरलं आणि कोरून त्याचं काय तयार झालं, वासरू तयार झालं. आणि वासरू पुढे ते काय करायला लागले, नाचायला लागले, खायला लागले, प्यायला लागले. आपण काय करतो, तेच करतो. मग त्याच्या पुढे भांडे बिंडे ठेवतो, सगळं ठेवतो. त्याच्यामुळं काय होतं, देवाचा क्रोध येतो. मुळा सगळं काढून टाकायचं. तुम्हाला माहित आहे का, प्रेषिताचे कृत्यामध्ये सांगितलं, इपिस्कारामध्ये तुम्ही वाचा, इपिस्काराचं पत्र, प्रेषित 19 अध्याय 11 ते 20 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तेवढं वाचून आपण संपवणार आहे. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडविले. पौलाच्या हातातून काय केलं, असाधारण चमत्कारही केले. ते असे की रुमाल किंवा फडकी टाकायचं, लोक काय व्हायचे, बरे व्हायचे. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, जे येशूची पौल घोषणा करीतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो. एक यहुदी मुख्य याजक किंवा याला 7 मुलगे होते. मगाशी सांगितले असे करीचे. त्या दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे. येशूला ओळखतो, पौलाची मला माहिती आहे. पुढे तुम्ही कोण आहात. मग ज्या माणसात दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याच्यावर उडी घालून दोघांच हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसविली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. आता लक्ष द्या, 17 पासून एकदम कम्प्लीट लक्ष द्या. मग इफिसात राहणारे यहुदी व हेल्लेनी या सर्वांस हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांत देखत जाळून टाकली. जादूटोणा करणाऱ्या लोकांनी सुद्धा काय केली, त्याच्यामध्ये सांगितलं, जाळून टाकलं. पुस्तकं काय केली, जाळून टाकली. आपण तसेच ठेवतो. आपण काय करतो, दुसऱ्याला देतो. एक आंटी, बरं का, मी गेलो आंटीची, आंटीला म्हणलं मिसरी घासायची नाही. ती म्हणे आता जाऊ दे, मी दुसऱ्याला देते. तुमच्याकडे भांडे असो मिसरीचे किंवा मूर्ती पुढे दाखवलेले भांडे असो, काही असो, तुम्हाला काय करायचंय, नष्ट करायचंय. नष्ट करायचं म्हणा, फिनिश करायचंय. स्टाईल मध्ये करा, फिनिश करायचं. करा ना, फिनिश. काय करायचं, लोखंडाचे असो, सोन्याचे असो किंवा पितळाचे असो, तांब्याचे असो, भांडे काय करायचे, हे किती हजाराचे पुस्तक होते माहिती का तुम्हाला, 50,000. त्याच्यामध्ये सांगितलं, किती वाचा त्याच्यामध्ये. त्याच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 50,000ची पुस्तक होते. आपण जपून ठेवले असते. मला आता लय लांबून आणले तो पुस्तक, लय लांबून आणलंय ते मडकं, लय लांबून आणलंय तो तांब्या, तो ग्लास, लय लांबून आणलंय ते चित्र. माझ्यावर बोलता येत नाही तुम्हाला, ऑनलाईन सांगू शकत नाही. लय लांबून आणलंय ते तुम्ही जपून ठेवतात. एखादा उंदीर मेलं, थांबा एक उदाहरण देतो. घरामध्ये काय येतं, सेंट येतो का सगळ्याकडे, काय येतो, तसंच आहे. तुम्ही ती वस्तू ठेवली ना, अमंगळ गोष्ट आहे ती, तिचा वास येणारच. तिच्यामुळं तुमचं जीवन बरबाद होणार. परत म्हणू नका लय प्रार्थना केल्या, लय असं केलं, ठेवतो काय तू घरी, करंडा ठेवला घरी, उंदराची काय पूजा करतो का, लय भारी उंदीर होता, लय मस्त मिळाला तो, उंदिराच्या ऐवजी दुसरं काहीतरी घ्या, कोणचं तरी कीटक मिळालं ते,
घुस मिली. घुस मिली तर हा चांगली होती, चांगला वास येतो असं म्हणतो का आपण? काय म्हणतो? पहिलं तिला बाहेर काढा. काय म्हणतो आपण तिला? बाहेर काढ. पहिलं काढा. बाहेर गेल्यानंतर काय होतं? बरं वाटतं. कसं होतं? श्वास कसा घेतो? मोकळा. करा ना. एक एक गोष्ट तुम्ही घराला गेला ना तुम्हाला लक्षात राहील. काय घेतो? बरं झालं भो, एकदाची ती घुस मिळलेली होती ती काढून टाकली. आणि तुम्ही काय करतात? प्रार्थना करतात, घुसा जपू ठेवतात. तांब्याचं पत्र ठेवतात, तांब्या ठेवतात, सोन्याचे हे ठेवतात. अरे तो गांगरडा वास येणारच आहे त्याच्यातून. काय होणार आहे? येणारच आहे. पण काय करावं लागेल? जाळून टाकावं नष्ट लागेल. करायचे. म्हणा नष्ट करायचे. नष्ट करायचे. मोशेने काय केलं? नष्ट केलं. त्याला काय केलं? वासराचं त्या सोन्याच्या वस्त्राला काय केलं? कुठून काय केलं? त्याची बुकटी तयार केली आणि त्याला पाजून काय केलं? पाजून टाक. पाजून मारलं. काय केलं? पाजली त्यांना. पाच त्यांना पाजून किती लोक मेले? 3000 लोक मिळते. 3000 लोक. ठेवायचं का आधी? नाही ठेवायचं. हा काही असं काय काय लोक हे पण ठेवतात. समजून घ्या मला काय बोलायचे तुम्हाला. हालेलुया. हालेलुया. मग या गोष्टी ठेवायच्या का? नाही ठेवायच्या. असं अनुवादमध्ये पण वचन आहे ते 8:26 मध्ये आहे. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाही आहे? ठेवायचे नाही. आपल्याला आशीर्वादित होण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय खातो, जेवण, अन्न, या गोष्टी काय आहे? महत्त्वाच्या आहे. त्या प्रार्थना करून काय करा तुम्ही? जे आशीर्वादित तुम्ही बाजारातून आणलेलं खाटकांनी जे दिलेलं आहे तुम्ही प्रार्थना करून ते काय करू शकता? खाऊ शकतो. खाऊ शकता. याच्यामध्ये